नमस्कार. चेहऱ्यावर छानसं डिंपल असेल, खळी असेल तर कुणाला नाही आवडत. पण त्याच चेहऱ्यावर जर पिंपल असतील तर? बघा, झाले ना चेहरे वाकडे. पिंपल ही एक समस्या म्हणजे सगळ्यांनाच त्रासाची वाटते. पण पिंपल म्हणजे तारुण्य पिटिका. त्या अव्हॉइड करू शकतात का? किंवा माझ्या चेहऱ्यावर पिंपलच येणार नाही, असं कधी होऊ शकतं का? तर आजपर्यंत मी कुणीही माझी मैत्रीण किंवा मित्र असं बघितलं नाही की त्याच्या चेहऱ्यावर पिंपल आले नाही आहेत असं. तर पिंपल हे सगळ्यांनाच थोड्या प्रमाणात किंवा फार प्रमाणात असे येत असतात. स्पेशली तारुण्यामध्ये म्हणजे यंग असताना पिंपलची समस्या जास्त असते. का? तर बॉडीमध्ये होणारे हार्मोनल चेंजेस ह्याच्यामुळे. आपल्या बॉडीचा हा हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो आणि त्याच्यामुळे पिंपल्स हे येत असतात. स्पेशली ते चेहऱ्यावर, कपाळावर अशा ठिकाणी येत असतात. आणि चेहरा म्हटल्यानंतर आपल्या पर्सनॅलिटीचा एक महत्त्वाचा भाग हा चेहरा असतो आणि त्याच्यावर जेव्हा पिंपल्स येतात तेव्हा कुठेतरी माणसाचा कॉन्फिडन्स लूज होतो, कमी होतो. आणि जेव्हा स्पेशली तारुण्याचं वय असतं, मुलं आत्ताच तरुण होत असतात, तेव्हा मुलांना खूपच पिंपल्स म्हणजे खूपच त्रासाचं वाटतं, ऑकवर्ड फील करतात ते आणि ते कधी एकदा जातात पिंपल्स असं त्यांना वाटत असतं आणि त्यासाठी ते वेगवेगळे उपाय करतात, तरीही काहीही फायदा होत नसतो. पिंपल ही एक कॉमन समस्या आहे आणि सगळ्यांनाच कधी ना कधी पिंपल्स आलेले असतात, तारुण्य पिटिका आलेल्या असतात. तुम्ही कुणालाही विचारा, आजीला, आजोबांना, काकांना, काकूंना, मावशीला, कुणालाही विचारा. प्रत्येकाला पिंपल्स हे आलेले असतातच. त्यामुळे पिंपल्स आलेत चेहऱ्यावर म्हणून घाबरून जायचं काही कारण नसतं. उलट त्याला छान प्रकारे ट्रीट करायचं असतं आणि त्याला कंट्रोलमध्ये करायचं असतं. तर हे कशा प्रकारे करतात किंवा मी माझ्या पिंपल्सना कसं कंट्रोल केलं किंवा कसं मी त्यांची काळजी घेतली जेणेकरून ते मला जास्त त्रास देणार नाहीत, तर याविषयीच हा व्हिडिओ मी बनवला आहे. पहिली गोष्ट म्हणजे पिंपल्स हे तारुण्यातच येतात असं नाही, पण ते तारुण्यात जास्त येतात, त्यानंतरही पिंपल्स येत असतात. तर ऑब्व्हियसली पिरियड्सच्या वेळेस पण काही महिलांना पिंपल्स येत असतात. इवन मला पण पिरियड्सच्या काळामध्ये 1-2 पिंपल्सची समस्या होते. पहिली गोष्ट आपण जी लक्षात घ्यायला पाहिजे ती डाएट म्हणजे फूड. आपलं ऑइली फूड नसलं पाहिजे आणि आपलं हे फूड हे बॅलेन्स फूड आणि आपलं घरचं फूड जास्त असलं पाहिजे. त्यामुळे फार प्रमाणात तुम्हाला पिंपल्सची समस्या जी आहे ती कमी होऊ शकते. चेहरा क्लीन ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणून 5-6 वेळा नुसत्या पाण्याने वॉश करू शकता. फेस वॉश वापरताना लक्षात घ्या की 2 वेळा तुम्ही दिवसातनं फेस वॉश वापरा. त्यापेक्षा जास्त फेस वॉश वापरला तर तुमची चेहरा ड्राय होऊ शकतो आणि तुम्हाला आणखीन जास्त समस्या उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी काय करते, मी माझा चेहरा नुसत्या पाण्याने वॉश करत असते. चेहरा वॉश केल्यानंतर आपण काय करतो, एखादा टॉवेल घेतो आणि तो चेहरा टॉवेलने रब करतो. तर तसं बिलकुल करू नका. सॉफ्टली, जेंटली फक्त असं पाणी वगैरे काय असतं ते टॉवेलने असं पुसून घेतलं पाहिजे. चेहऱ्याला रब करायची काहीही गरज नसते. जेव्हा पिंपल्स येत असतात तेव्हा चेहरा हा ऑइली झालेला असतो आणि त्याच्यावर आपण आणखीन ऑइली क्रीम वापरतो तर आणखीन चेहरा ऑइली होतं आणि ती समस्या वाढू शकते. त्यामुळे तुम्ही जर काही क्रीम वापरत असाल तर ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा, जेणेकरून तुम्हाला पिंपलचा त्रास जास्त होणार नाही. खूप लोकांना काय सवय असते पिंपल्सना टच करणं, त्यांना फोडणं. तर ही जी सवय आहे ना ती इन्फेक्शन स्प्रेड करण्यामध्ये आणि पिंपल्सची वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरते. तर तुम्ही पिंपल्सना टच करणं, त्यांना फोडणं अव्हॉइड केलं पाहिजे. पिंपल्स फोडल्यामुळे काय होत असतं तर ते इन्फेक्शन स्प्रेड होत असतं आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जे पिंपल्स फोडण्यामुळे होणारे डाग आहेत ते जाण्यासाठी जास्त वेळ लागतो. पिंपल्स कमी होण्यासाठी आणि त्यांच्या डागांसाठी मी काय काय उपाय करते आणि केलेले आहेत हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर बघा तुम्हाला उपयोग होतो का? सगळ्यात छान जो उपाय आहे, सोपा आणि एकदम खर्चिक नसलेला उपाय म्हणजे कडुलिंबाची पानं.
कडुलिंबाची पानं जी असतात ना त्याचं पेस्ट करायची आहे. त्या पेस्टमधून पाणी काढायचं आहे आणि एखाद्या कॉटनला ते पाणी लावायचं आणि आपल्या चेहऱ्यावर छानपैकी डॅब करायचं. त्यामुळे आपले बऱ्याच प्रमाणात पिंपल कमी होतात आणि हे रेग्युलर करायला पाहिजे पण म्हणजे दिवसातनं किंवा 2 दिवसातनं एकदा तरी तुम्ही करायला पाहिजे. तर पिंपल्स पण कमी होतात आणि जे इन्फेक्शन आपल्या चेहऱ्यावर झालेलं असते ते पण इन्फेक्शन कमी होण्यामध्ये मदत होते. ती तुमच्याकडे 2 जरी पानं असली तरी ती अशी कुस्करून थोडंसं पाणी टाकायचं आहे, कुस्करायची आहेत आणि ती अशी हातावर अशी मळायची आहेत आणि त्याचं पिळून पाणी निघतं. ते पाणी तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता आणि 10-15 मिनिटांनी चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याने वॉश करू शकता. आणि एक पिंपलसाठी इफेक्टिव्ह उपाय म्हणजे आपलं जायफळ असतं ना, जायफळ नटमेग ज्याला म्हणतात. ते जायफळ उगाळायचं आहे आणि ते उगाळलेलं जायफळ आपल्या पिंपल्सवर लावायचं आहे रात्री आणि सकाळी चेहरा वॉश करायचा आहे. कधी-कधी पिंपल्समध्ये साठणारी घाण किंवा पस काढण्यासाठी आपण तिला फोडत असतो. तर तसं करू नका. त्यासाठी एक सिंपल उपाय मी तुम्हाला सांगते. आपल्या गव्हाचं पीठ असतं ना, ते घ्यायचं आहे थोडं वाटीमध्ये, थोडंसं अगदी अर्धा चमचा. ते त्याची पाणी घालून पेस्ट करायची आहे. जसं आपला गम असतो ना, तशी पेस्ट स्टिकी जरा पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट रात्री झोपताना आपल्या पिंपलवर लावायची आहे आणि ती पिंपलवर लावायची. त्याच्यानंतर सकाळी ती पेस्ट काढून टाकायची. त्याच्यामुळे काय तुमच्या पिंपलमध्ये जी घाण असते ती त्या ती सुकली जाते पेस्ट आणि त्याच्यामधून निघून जाते. तर असं 2-3 वेळा तुम्ही केलं तर चांगल्या प्रकारे तुमचा पिंपलचा जो स्पॉट असतो तो क्लीन होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलाही पस किंवा काही लाल राहणार नाही. येणारे डाग असतात ना ते जातात का? तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो. तर पिंपल्समुळे काही जणांना खड्डे येतात. ते जायला खूपच उशीर लागतो किंवा ते जातातच असं नाही. पण पिंपल्समुळे पडणारे जे डाग असतात ना ते हळूहळू कमी होतात आणि ते हळूहळू जातातही. तर त्याच्यासाठी मी काय करते, डाग घालवण्याचा उत्तम उपाय आहे. तर तुम्ही मसुरीच्या डाळीची पीठ करू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा थोडीशी चमचाभर पेस्ट पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर करून ती पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. तुम्हाला जे डाग आहेत त्या नुसत्या डागावर सुद्धा लावू शकता किंवा पूर्ण फेसला सुद्धा अप्लाय करू शकता तुम्ही. ही 20 ते 25 मिनिटं ठेवायची आणि नंतर वॉश करायचे साध्या पाण्याने. व्यतिरिक्त एक सोपा उपाय म्हणजे जे व्हर्जिन कोकोनट ऑइल असतं, शुद्ध नारळाचं तेल, ते घ्यायचे. थोड्याशा आपल्या बोटावर घ्यायचे आणि ते मस्त ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी मसाज करायचे. हे तुम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा करू शकता. पण तुमची जर स्किन किंवा चेहरा खूपच ऑइली आहे आणि अजून ते पिंपल्स आहेत, त्या पिंपल्सवाल्या चेहऱ्यावर नाही करायचं हे. पिंपल्स गेल्यानंतर जे डाग आहेत त्याच्यासाठी हा उपाय आहे. पिंपल्स असल्यावर तुम्ही हा उपाय केलात तर आणखीन तुमचे पिंपल्स वाढू शकतात कारण ऑइल आहे ते. तर नुसते जेव्हा डाग असतील तेव्हाच हा उपचार करा. कुणाला काहीच वेळच नाही आहे करण्यासाठी, तर त्यावेळेस मी काय करायची आणि आज पण हा उपाय मी सर्रास करते कधीही. विको आयुर्वेदिक क्रीम अशी जी क्रीम आपल्या भारतामध्ये मिळते ती क्रीम आणायची आणि ती क्रीम आपल्या बोटावर घ्यायची आहे आणि आपल्याला जिथे जिथे पिंपल्स आहेत तिथे तिथे रात्री मस्तपैकी लावायची आहे. जरा थोडा जास्त प्रमाणात लावायची. ती रब करायची नाही, औषधासारखी ती आपल्या पिंपल्सवर लावायची आहे आणि सकाळी मस्त पाण्याने वॉश करायचे. ट्रस्ट मी, हा उपाय एकदम डागांसाठी इफेक्टिव्ह आहे आणि थोड्याच दिवसात तुम्हाला तुमचे डाग हे कमी झालेले दिसू शकतात. जर तुम्हाला थोड्या प्रमाणात पिंपलची समस्या होत आहे, 10-12 पिंपल्स येत आहेत, तर तुम्ही हे उपाय करू शकता. आणि तुम्हाला जर जास्त पिंपल्सचा त्रास होत आहे तर डॉक्टरांना नक्की दाखवा, त्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. लक्षात घ्या, पिंपल्स हे कायमचे आपण अव्हॉइड करू शकत नाही कारण तो आपल्या शरीराच्या हार्मोन्समुळे होणारा एक इफेक्ट आहे. तो अजिबातच नाही येणार. पिंपल्स अजिबातच नाहीच आले पाहिजेत असं कधी होत नसतं. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही समस्या सगळ्यांनाच होते आणि होप तुम्हाला या उपायांचा फायदा होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे आनंदी राहा.